आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी एकाच वेळी तब्बल 5,000 रुपयांची ऐतिहासिक मानधन वाढ जाहीर झाली आहे. हा मोठा निर्णय कोठे घेण्यात आलाय ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. पण त्याआधी अशीच महत्त्वाची माहिती रोज मिळवण्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक आणि चॅनलला फॉलो नक्की करा. चला तर पाहूया या वाढीमागची थक्क करणारी आकडेवारी. या नवीन अधिकृत आदेशानुसार सर्वात मोठा फायदा आशा सेविकांना झालाय. यापूर्वी आशा सेविकांना दरमहा 6,250 रुपये इतके निश्चित मानधन मिळत होते. आता यामध्ये थेट 5,000 रुपयांची वाढ झाल्यामुळे त्यांचे नवीन निश्चित मानधन 11,250 रुपये प्रति महिना होणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून मिळणारा कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता या 11,250 रुपयांच्या व्यतिरिक्त पूर्वीप्रमाणेच मिळत राहील. दुसरीकडे ICDS प्रकल्पाअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या मानधनातही मोठी सुधारणा झाली आहे. केंद्र आणि राज्याचा 60 ते 40चा वाटा मिळून जे 4,500 रुपये पायाभूत मानधन मिळते, त्या व्यतिरिक्त हे सरकार आपल्या स्वतःच्या बजेटमधून अतिरिक्त 9,500 रुपये देणार आहे. म्हणजेच अंगणवाडी सेविकांचे एकूण मासिक मानधन 9,000 रुपयांवरून थेट 14,000 रुपये प्रति महिना होणार आहे. अंगणवाडी मदतनीसांच्या बाबतीतही असाच मोठा निर्णय झालाय. पोषण 2.0 अंतर्गत मिळणाऱ्या 2,250 रुपयांच्या पायाभूत मानधनात सरकारनं स्वतःच्या तिजोरीतून सुधारणा करत ते 9,550 रुपये केले आहे. परिणामी अंगणवाडी मदतनीसांना आता दरमहा मिळणारे 6,800 रुपये थेट 11,800 रुपये प्रति महिना इतके मिळणार आहेत. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावर. हा ऐतिहासिक निर्णय अखेर कोठे घेण्यात आला? तर मित्रांनो, 9 जुलै 2026 रोजी हा अधिकृत आदेश पश्चिम बंगालमध्ये जारी करण्यात आलाय आणि ही वाढलेली मानधन रक्कम 1 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे. तेथील सरकारच्या या मोठ्या पावलावर तुमचं काय मत आहे? आणि आपल्या महाराष्ट्रातही अंगणवाडी आणि आशा भगिनींना अशीच मानधन वाढ मिळाली पाहिजे का? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.